कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कसं आहे हो इचलकरंजी? इचलकरंजी आपलं वस्त्रनगरी म्हणून ओळखलं जातं। बरोबर, कपड्याचं फार मोठं शहर आहे आपलं इचलकरंजी। आधी लग्नाच्या आधी इचलकरंजी नको होतं का? हा सगळे म्हणजे भरपूर पाहुणे वगैरे तिथं होते, मग ते नको होतं असं। पण एकदा मिळालं, माणसं वगैरे छान मिळाली, मग आता चांगलं वाटायला लागलं। पण काय चांगलं आहे इचलकरंजीत? माणसं चांगली आहेत. माणसं खूप चांगली मिळाली। इचलकरंजीमध्ये एकता चांगला आहे, एकोपा चांगला आहे, ते घेण्यासारखं आहे। म्हणजे काही जरी फंक्शन काय असेल तर एका फोनवर सगळे एकत्र येतात, ही गोष्ट ती खासियत आहे। फोनची सगळेजण वाट बघत असतात, असं नाही, न बोलवता येतच नाही, न बोलवतात पण येतात, मनातलं कळतं। अरे वा, इचलकरंजी एक दुसरी मुंबईच म्हटली जाते। बर, मुंबई सारखं सगळं आहे इचलकरंजीमध्ये। सगळं मुंबई सारखं आहे। आम्हाला तर मुंबईच वाटते। हो म्हणजे मग जायला नको इचलकरंजी? इचलकरंजी बघितलं नाही पण बघायला या कशी आहे, मुंबई सारखी आहे की नाही ते। आणि इचलकरंजीमध्ये भरपूर सगळ्यांना रोजगार भरपूर मिळतो आणि त्यांना आठवडी पगार पण दिला जातो, त्यामुळे ते म्हणजे खाऊन पिऊन सुखी आहेत तिथले लोक, भरपूर एवढं इचलकरंजीबद्दल सांगायचं तर सर्व प्रकारचे लोक इथे राहतात, सर्वसामान्य, मध्यम वर्ग, नोकर वर्ग, सगळ्याच प्रकारचे लोक इथे आहेत। आणि म्हणजे नोकरीसाठी किंवा पोट भरण्यासाठी म्हणून खास इचलकरंजीकडे आले। पण बघायचं असेल तर काय काय बघू शकतो आम्ही? तुम्ही माग बघू शकता, नाही एक मिनिट, काय कसा खडखड कसा? मागाचा आवाज खडखड, म्हणजे माझं लग्नाच्या आधी मी ठरवलेलं की इचलकरंजी नाही, फार आवाज खडखड किंवा असं शांत वगैरे नाही। सांगली कशी शांत आहे, सुंदर आहे, तसाच इचलकरंजी आता खरं इचलकरंजी शिवाय करमत नाही। आता तिथं गेल्यावर सगळ्यांचे आवाज एवढे वाढलेत की नाही, कारण मागाचा आवाज फार मोठे आहेत, म्हणजे इचलकरंजीत खडखडाट खूप आहे, बरोबर आहे? म्हणजे पूर्ण प्रत्येक भागात 2-2, 3-3 कारखाने आहेत। साईडला कारखाना, इकडे साईडला कारखाना, समोर कारखाना आहे, त्यामुळे मोठ्याने बोलावंच लागतं। म्हणजे बाहेर खडखड आवाज, पण नवरे सगळे म्हणूनच बायकांचा पण आहे आणि नवऱ्यांचा पण आहे फार। अरे नवऱ्याला म्हणजे बाहेर पण आवाज आणि घरात पण आवाज सहन करावं लागतं। हो ना, लाईट गेली की सर करमत नाही, शांतता माझं तर लग्नाच्या आधी आवाज एवढा बारीक होता, मला सगळे म्हणायचे लग्न झाल्यावर कसं व्हायचं, पण इकडे इचलकरंजीला आल्यावर एवढा वाढलाय की आता माहेरी गेल्यावर म्हणतात आता जरा हळू बोल। इचलकरंजी इम्पॅक्ट आहे सगळा, हो ना, एकदम छान आहे। आता तुमच्या सगळ्या मैत्रिणींमध्ये काही ना काहीतरी वेगळेपण, काय वेगळेपण आहे सांगा? आम्ही सगळे वेगवेगळे सर, म्हणजे ही दीपा आहे ना, ती दीपा म्हणजे कोण? दीपा म्हणजे त्या स्वतःच खरं करतात, सगळं स्वतःच। आमच्या ग्रुपच्या लीडर आहेत त्या, कुठं जायचं ती ठरवणार। बर, दुसरे आम्हाला बोलूच देत नाही। अजून कोणा? म्हणजे ह्या पार्लरच्या काय नाव त्यांचं? प्रियाताई आहेत। प्रिया त्या म्हणजे मला अगदी मोठ्या बहिणी सारख्या आहेत, म्हणजे काही फुकट करतात काही असेल तर मी त्यांच्याशी शेअर करते, कोणतीही गोष्ट असेल तर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।